तुला माहितीये, मी कालच ना 25 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स घेतलाय आणि मला दरवर्षी फक्त 25,000 रुपये भरायचे आहेत. तुझ्या हिशोबाने तुझं सॉलिड मला कापलंय. मी ना मागच्याच महिन्यामध्ये 25 लाखांची हेल्थ इन्शुरन्स केली. माझं तर प्रीमियम 20,000चं. तरी ग काही काय बोलते, को पेमेंटचं काहीतरी असेल तुझ्या पॉलिसीमध्ये. अगं असं काहीच नाही बघ, तू स्वतः बघ. तुझ्या एजंटने तुझं लोकेशन झोन 3 मध्ये टाकलंय म्हणून तुझं प्रीमियम कमी आहे. म्हणजे अगं हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम झोन्सच्या हिशोबाने कॅल्क्युलेट होतात. झोन 1 मध्ये मेट्रो सिटीज येतात, म्हणजे मुंबई, दिल्ली इत्यादी. हे सगळे झोन 2 मध्ये टायर 2 सिटीज येतात, म्हणजे चेन्नई, हैदराबाद, पुणे इत्यादी. आणि बाकी इतर जे सिटीज असतात ना, ते झोन 3 मध्ये येतात. जे झोन 3 मध्ये राहतात ना, त्यांचं प्रीमियम झोन 1 वाल्या लोकांपेक्षा कमीच असतं, म्हणजे स्वस्त असतं, किती 15 ते 20%. तसंही काय फरक पडतो. बघ माझं घर तर रत्नागिरीमध्ये पण आहे आणि तिथं झोन 3 मध्येच पडतं ना. फरक पडतो हा, जेव्हा तुझी ट्रीटमेंट झोन 1 किंवा झोन 2 मध्ये करावी लागेल ना, तेव्हा तुझी इन्शुरन्स पॉलिसी 100% कॉस्ट कव्हर नाही करणार. तेव्हा असं होऊ शकतं की हॉस्पिटल बिल मधले 10 ते 20% तुला तुझ्या स्वतःच्या पॉकेट मधून खर्च करावे लागतील. अरे यार, हे हेल्थ इन्शुरन्स घेणं एवढं कॉम्प्लिकेटेड काय? म्हणजे हे सगळं कोण बघतं यार? एक डिटेल युट्यूब व्हिडिओ बनवले मी या गोष्टीवर. लिंक बायो मध्ये आहे, जाऊन चेक करू शकतेस.